आज आपल्याला कार्बनच्या संयुगाचे पीओएच घ्यायचे आहेत हा. चला पहिला प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणते संयुग असेंद्रिय संयुग आहे? पर्याय क्रमांक 1 साखर, पर्याय क्रमांक 2 व्हिनेगर, पर्याय क्रमांक 3 पाणी, पर्याय क्रमांक 4 कापूर. बघा, असेंद्रिय संयुगे ही कार्बनयुक्त नसतात. बघा, आवाज येत नाही. परत एकदा बघा, खालीलपैकी कोणते संयुग हे असेंद्रिय संयुग आहे? 1 साखर, 2 व्हिनेगर, 3 पाणी आणि 4 कापूर. आवाज येतो का? सांगा एकदा. आता कमेंट्स आली आवाज येत नाही म्हणून. चेक करा वैशाली मॅडम, एखाद्या वेळेस तुमच्याकडून चेक करा. पूजा मॅडमचं उत्तर आले, चव्हाण सरचं उत्तर आले. आणि ज्याला आवाज येत नाही ना त्यांनी चेक करा, क्लिअर आहे. कारण हे केले कमेंट्स आले तेव्हाच मी स्टार्ट करते. पाणी उत्तर आहे. याच्यामध्ये कार्बन असतो की नसतो? बाकी सगळीकडे अवेलेबल आहे. बरोबर कुमार सर. पुढचा प्रश्न. हा आत्ताचा प्रश्न तुम्हाला 2024 ला आला होता. दुसरा प्रश्न. कार्बन 12 आणि कार्बन 13 हे कार्बनचे समस्थानिके आहे. खालीलपैकी त्यांच्याकरिता काय बरोबर नाही? बरोबर नाही. बघा, पर्याय क्रमांक पहिला, त्यांच्यात इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. दुसरा, त्यांच्यात न्यूट्रॉनची संख्या सारखी असते. त्यांच्यात प्रोटॉनची संख्या सारखी असते. चार, त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात.
बघा, वाटलंच होतं गफलत होणार या प्रश्नात. सपना मॅडमचं बरोबर आहे, गफलत होणार हे वाटलंच होतं मला. ज्यानं व्यवस्थित समस्थानिके अभ्यास केलाय ना त्याचं उत्तर चुकणारच नाही. चव्हाण सर एकदा बघा, व्यवस्थित बघा. बघा, 12 कार्बन आणि 13 कार्बनचे समस्थानिके आहेत. खालीलपैकी त्यांच्या करिता काय बरोबर नाही? बरोबर आहे नाही हा, नाही ह्या शब्दावर फोकस बघा. प्रश्न नीट वाचा, आपल्याला लक्षात येतं लगेच. बरोबर वाले आपण वाक्य सांगायला मला उत्तर मध्ये, फक्त एक जणाचं उत्तर व्यवस्थित आले. समस्थानिके आठवा. समस्थानिकेमध्ये काय होतं? अणुअंक काय असतात? समान असतात. नीट बघा काय काय होतं बघा. त्यांच्यात इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते, प्रोटॉनची संख्या सारखी असते, रासायनिक गुणधर्मही सारखा असतो, पण त्यांच्यात न्यूट्रॉनची संख्या थोडक्यात इकडे बघा 12. इथं दिसतंय का? थांबा एक मिनिट. बघा 12 आणि 13 कार्बन, 12 आणि 13 कार्बन आहे. तर ज्याच्यामध्ये 12 कार्बन आहेत त्याच्याकडे तुम्हाला 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन असतील, समजलं. पण जिथं 13 आहेत तिथं काय असणार आहे? 6 प्रोटॉन आणि 7 न्यूट्रॉन, तरच 13 होणार आहे ना, बरोबर आहे. आणि रासायनिक गुणधर्म सारखे आहेत म्हणून तर समस्थानिके आहेत ते. त्याचं उत्तर आहे 2. काय उत्तर आहे? 2. त्यांच्यात न्यूट्रॉनची संख्या सारखी असते, हे चुकीचं वाक्य आहे. चला तिसरा प्रश्न, हा तुम्हाला 2017 ला आलेला आहे. 2017 पेपर सेकंड. प्रश्न तिसरा 2016 चा आता. सेंद्रिय संयुगामध्ये नेहमी असते. गंधक, ऑक्सिजन, आणि तिसरा आहे नायट्रोजन. चौथा आहे कार्बन. बरोबर पूजा मॅडम, बरोबर सप्ना मॅडम. तुम्ही सांगा. कार्बन, कार्बन, कार्बन असते. चॅप्टरच आपण कार्बनचे संयुग घेतोय. सेंद्रिय संयुग आणि असेंद्रिय संयुग कालच घेतलं होतं आपण, बरोबर चव्हाण सर. आपण काल घेतलं होतं, परवा काल लेक्चर नव्हतं, परवा दिवशी आपण घेतलं होतं इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे एवढेच 3 क्वेश्चन आले होते तुम्हाला पीवायक्यू मध्ये. आता सराव प्रश्न घेऊया बघा. ते 4 नंबर, खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या मध्य भागात
धातूंचा समावेश नाही. आहे आणि नाही कडे बघा नीट. समावेश नाही. खालीलपैकी कोणत्या संयोगाच्या मध्य भागात धातूचा समावेश नाही? पहिला क्लोरोफिल, दुसरा सायनो कोबाल्मिन, कोबाल्मिन, तिसरा आहे हेमोग्लोबिन. बघा धातू बघा. आणि चौथा बेन्झिन. बरोबर सपना मॅडम. सांगता येईल अजून कोणाला? धातूंचा समावेश नाही म्हणते बेन्झिन मध्ये. मध्यभागात समावेश नाही. तर 5 नंबर बघूया. बाबाकडे जा. बाबाकडे जा. बघा 5. खालीलपैकी कोणते राजधातूचे उदाहरण नाही? एक सोने, नंबर 2 चांदी, नंबर 3 प्लॅटिनम, आणि नंबर 4 निकेल. बघा राजधातू नाही. राजधातू नाही. बरोबर सपना. राजधातू आठवा. धातू अधातू मध्ये घेतले होते आपण. रिअलमी बरोबर. कुमार सर बरोबर. नागसेन सर बरोबर. करोडा निकेल. राजधातू आठवून घ्या पाठीमागे एकदा. आहे आलं तर ऑप्शन बदलतो, नाही आलं तर हे उत्तर राहतात. 6वा प्रश्न. पितळ हे डॅशचे संमिश्र आहे. पर्याय क्रमांक 1 तीन आडवी नाही ना झाली. कॉल आला की डिस्टर्ब होत. डॅशचे संमिश्र आहे. पर्याय क्रमांक 1
बघ तिथं हे डॅशचे समिश्र आहे. एक कॉल आलं की थोडस डिस्टर्ब होतं तुम्हालाही आणि मलाही. चांदी, कॉपर आणि लोखंड, कॉपर आणि झिंक. सांगा. आता दिसत असेल व्यवस्थित. चल, चल, सांगा उत्तर. असं नका करू. आपण रिॲक्शन घेतलेले आहेत पूजा मॅडम. बरोबर. चालेल पूजा मॅडम उत्तर. कथील वगैरे बनवलं होतं बघा आपण रिएक्शन मध्ये, आठवा. एकदम सोपा प्रश्न आहे, हातातले मार्केट जाऊ देऊ नका. उत्तर आहे चार. आला तर. सराव प्रश्नामध्ये आहे हा. सांगता येत नाही कधी कोणता प्रश्न येईल ते. हं? चल पुढचा घेऊया. सातवा. पृथ्वीच्या कवचातील दुसरा सर्वात मुबलक धातू आहे. कोणता आहे सांगा. ऑक्सिजन, दुसरा आहे सिलिकॉन, तिसरा आहे अल्युमिनियम, चौथा आहे लोह. बरोबर सपना मॅडम. नाही चुकली. ऑप्शन नीट बघा. ऑप्शन नीट बघा. उद्याच्याला आपल्याला केमिस्ट्रीचा पूर्ण पोर्शन संपतो. बायोलॉजीचा थोडासा पोर्शन घेतलेला आहे, थोडासा बाकी आहे. आणि जो फिजिक्सचा आहे म्हणजे भौतिकशास्त्र आहे त्याचा थोडासा पोर्शन पोर्शन राहिला, थोडा म्हणजे सगळा पोर्शन राहिलेला आहे. एक जास्तीत जास्त 8 ते 15 दिवसात संपतो. पृथ्वीच्या कवचातील दुसरा सर्वात मुबलक धातू म्हणजे लोह. लोह. हं? चल, पुढचा प्रश्न. आ, आता हे कालच घेतलेलं होतं बघा. डॅशच्या निर्मितीमुळे तांब्याच्या भांड्यावर हिरवट लेप
तयार होतो. कोणते सेमेस्टर घेतले होते बघा तुम्ही? काल मी दोन याच्या रिॲक्शन घेतल्या होत्या. पाणी असतं का हवेमधले कोणते गुण असतात बघा. कॉपर ऑक्साईड असतं, ऑक्सिजन असतं, पाणी असतं, काय असतं बघा. कशाच्या निर्मितीमुळे तांब्याच्या भांड्यावर हिरवट लेप तयार होतात. चुकतंय चार ऑप्शन, ज्यांचा चार ऑप्शन आहे ना त्यांचं चुकतंय. बरोबर कुमार सर. कुमार सर चालेल. पर्याय क्रमांक 3. चला 9वा घेऊ. लोखंडाला गंजणे डॅश मध्ये होते. हे पण घेतलं होतं आपण. साधे पाणी, डिस्टिल वॉटर, डिस्टिल पाणी, दोन्ही, एक व दोन. आणि चौथा वरील पैकी काही नाही. काही नाही. बरोबर कुमार सर. लोखंडाला गंज कधी चढतो? बरोबर चव्हाण सर. साधं पाणी, डिस्टिल पाणी का दोन्ही पाण्यांमध्ये का वरील पैकी काही नाही? चव्हाण सरचं उत्तर आलेलं आहे. अजून सोपे प्रश्न हातातून जाऊ देऊ नका. एक एक मार्क गरजेचा आहे. सध्या आपल्याला वाटतंय थोडस अवघड आहे, प्रॅक्टिस केल्यानंतर होईल. अभ्यास झाल्यासारखाही वाटतो. ज्यावेळेस प्रश्न उत्तराची बारी येते त्यावेळेस उलट सुलट होतं. हातातले प्रश्न जाऊ देऊ नका. शांत डोक्याने विचार करा. लोखंड कुठेही ठेवलं, कुठेही, साधं पाणी असो अगर डिस्टिल पाणी असो, दोन्हीकडेही गंजणार ना. लोखंडाला काय करायचंय मला प्युअर पाणी द्यायलेत का घाण पाणी द्यायलेत? त्याचा काही संबंध नाही त्याचा. फॉर एक्झाम्पल घराला खिडकी लावलेली असते, पावसाचं पाणी येतं, गंजतं. तो म्हणतो का नाही पावसाचं पाणी आहे, शुद्ध पाणी आहे, मी गंजणार नाही? शक्य आहे का? आपण त्यासाठी पेंट करतो. असाही प्रश्न येतो बरं का कधी कधी, लोखंडाला गंज लागू नये म्हणून काय करावे, कोणती क्रिया करतात? त्याच्यामध्ये पेंटिंग ऑप्शन असतो, पण तो ऑप्शन घ्यायचा नाही. जास्तीकरणाच्या आपल्याला 4 पद्धती दिलेल्या आहेत, त्या 4 पद्धतीमधलं कोणतंही नाव आलेलं असेल त्याला क्लिक करायचं. लोखंडाला गंजण्यासाठी पेंट देणे हा एकमेव पर्याय नाही त्याच्यामधला. आणि हा, जर दुसरा कोणताच ते आपल्या चारीपैकी एकही नसेल आणि पेंट देणे असेल त्यावेळेस पेंटला क्लिक करायचं. प्रश्न लोखंडावाला त्यांच्या उत्तरावर डिपेंड येतो. आता इथं दिले गंजणे. मला सांगा तुम्ही लोखंड साध्या पाण्यात ठेवलं काय आणि डिस्टिल वॉटर मध्ये ठेवलं काय, काही फरक पडणार आहे?
त्याला घन चढणारच ना काही दिवसाला. म्हणजे ऑप्शन कोणता असेल आता तर उत्तर सांगा. फक्त 2 सरांनी उत्तर दिलेलं आहे. काय होईल उत्तर बघा एकदा. ऑप्शन बघा. पूजा मॅडम चाले आता. ऑप्शन चुकीचा टाकला तुम्ही उत्तर. रिअलमी बरोबर. लोखंड कुठेही ठेवा गंजणारच ना ते. पाणी जरी नसलं तर खूप काळ लोखंड जर मातीमध्ये ठेवलं तरी पण तो गंजतो. त्याच्यामुळेच म्हणते ज्यावेळेस लोखंड येईल, बरोबर विनोद सर, आता ज्यावेळेस लोखंड येईल त्यावेळेस ऑप्शन वरून लोखंडाचं उत्तर ठरवायचं. लोखंड पाण्यात ठेवला तरी गंजतो, मातीत ठेवला तरी गंजतो, रिकामा हवेच्या संपर्कात आला तरी लोखंड गंजतो. त्याला गंज पकडते. बरोबर. याचं उत्तर आहे 3. एवढे सोपे प्रश्न जाऊ देऊ नका. चला पुढचा प्रश्न घेऊ. खालील पैकी कोणत्या अधातूमध्ये चमकदार चमक असते? ऑक्सिजन, नायट्रोजन, आयोडीन, सल्फर. बरोबर विनोद सर. चमक असते. चव्हाण सर चमक असते. मनुष्य मॅडम चमक असते. चमक चमक अधातू सांगितलं त्यांनी. म्हणजे आपल्याला अपवाद शोधावा लागेल. बरोबर सपना मॅडम. चमक असणे. बरी. उत्तर आहे 3. आयोडीन. परत फिरून एक प्रश्न आला बघा. तहच आहे. खालेला आहे. पण बघूया आता उत्तर येते का. झालेला आहे फक्त तो फॉर्म्युला मध्ये होता आणि हा शब्दात आहे. तांबे आणि जस्त यांचे मिश्र धातू म्हणून ओळखले जाते. पितळ, कांस्य, डुरिलियम, डोरलिमेन आणि चौथा आहे निक्रोम. आले वा उत्तर आले. मग काय झालं मग. आता होतं फास्ट आहे. आता मॅडमचं पण आलंय. सर्वांची उत्तर येतात. सर्वांचे येतात. लिहित असताना यायला सुरू झाले होते. बरोबर आहे. फक्त फॉर्म्युले पॅक नसल्यामुळे मगवाचं गेलं. प्रश्न तोच होता. तोच होता.
त्याच्यामध्ये कसलाही बदल नव्हता. तोच प्रश्न होता. फक्त काय होतं तिथं, आपल्याला फॉर्म्युला दिला होता. बरोबर आहे. फॉर्म्युला देऊन हे केलं होतं त्याच्यामध्ये. तिथं कार्बनचे झालं बाळा, आता थांबतो. कार्बनचे संयोजक किती आहे? 6, 4, 3, 5. लास्ट प्रश्न. ह्याच मूळ क्वेश्चन घेतला होता मी. हा कार्बनचा काय आहे? अणुअंक. अणुअंक. पूजा मॅडमचं ते उत्तर आलं होतं की त्याची कार्बनची काय आहे? संयोजन. हे दोन्ही मध्ये मिक्स होऊ देऊ नका. हा अणुअंक आहे, ही संयोज आहे. प्रश्न संयोजेवर विचारलाय. कार्बनचा अणुअंक म्हणल्यानंतर उत्तर 6 येते. संयोजा म्हणलं की 4. हे विसरू नका. आणि कार्बनचे शुद्ध रूप कोणतं आहे सांगा? कार्बनचे कार्बनचे शुद्ध रूप कोणते? 1 ग्रॅफाइट, 2 हिरा. आले, पूजा मॅडमचं उत्तर आले. फुलेरिन. यापैकी नाही. हे विसरू नका. हिरा. बरोबर. शुद्ध रूप आहे कार्बन. चतुष्टकोण पण म्हणतात ह्याला मला. चला, आजच्यासाठी इथंच थांबूया. त्याकडून स्टॉप करते.